नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द एव्हरीडे विथ गायत्री ब्लॉग. कशा आहात? मजेत ना? तर आज आहे शनिवार. आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे आजची सकाळ थोडीशी निवांतच आहे. आत्ता चहा पाणी झाला आमचा. आता मी घरातली माझी कामं आटपून घेते आणि हो, आज 2-3 गोष्टी करायच्यात मला. त्याच्यासाठी बाहेर जावं लागेल. तर त्या 2-3 गोष्टी नेमक्या कोणत्या आहात ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता घरातील कामं दिसायला खूप साधी वाटतात, पण खरं सांगायचं तर हीच कामं घराला घरपण देतात. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण काही ना काही करतच असतो. कधी क्लिनिंग, कधी स्वयंपाक आणि कधी सगळ्यांची काळजी. या सगळ्यात आपण स्वतःसाठी वेळ काढायला विसरतो. पण तरी देखील जेव्हा सगळं नीट झालेलं दिसतं तेव्हा एकच समाधान वाटतं मनाला. कारण घर सांभाळणं ही फक्त जबाबदारी नाही, तर ती एक भावना वाटते. चल ना, इकडून इकडून ऋत्विक दादा. बस. हो चल चल चल. हो चल. आम्ही निघालोय. सगळ्यात आधी ऋत्विकला दवाखान्यात घेऊन जायचंय, कारण की 2-3 दिवसापासून त्याचा घसा खूप दुखतोय. अरे नाही दुखत का? पण नाही दुखत. हा, अम्माचं दुखतोय. बाबा डॉक्टरकडे जायचं. मग तू बरा होशील ना लवकर खेळायला? का? आम्हाला घेऊन जायचंय. आता हॉस्पिटलला आल्यावर ऋतू बाकीच्या पोरांना बघून थोडासा घाबरला, पण नंतर थोड्या वेळाने थोडा चिल झाला. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होऊन गेल्या आमच्यासाठी. चला, आता हॉस्पिटलचं काम तर झालंय. काही नाही, नॉर्मल आहे. थोडासा फेवर वगैरे होता, त्याच्यामुळे औषधं लिहून दिले. 1-2 टॉनिक लिहून दिले ऋत्विकला. आता आम्ही नेक्स्ट कामासाठी चाललोय. तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही झुंबर घ्यायला गेलेलो. तर त्या दिवशी फक्त फायनल करून आलो होतो. तर आज ते पिक करायला चाललोय. तर बघूया कोणतं फायनल केलं होतं आम्ही ते. आता शॉपमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं, त्या दिवशी आम्ही जो 1 तास वाया घातला बार्गनिंगसाठी, तो व्यक्ती तिथे नव्हताच. तिथे त्याचा दुसरा पार्टनर होता. आता परत आम्हाला बे दुने 4 करावं लागलं. आता कसं बसं करून झुंबर आम्ही फायनल केलं. आता नेक्स्ट काम होतं घरासाठी फॅन घेणं. पण इथे पण थोडं कन्फ्युजन झालं, मॅन्युअली फॅन घ्यायचा की ऑटोमेटेड फॅन घ्यायचा. इकडं आम्ही डिसिजन घेऊपर्यंत ऋत्विकने त्याचं काम चालू केलं. सगळे बट्ट चालू कर, बंद कर, पुरेपूर फायदा उचलून घेतला त्याने. आणि हो, त्याने त्याचा एंटरटेनमेंटचा मार्ग त्याने शोधून काढला. आता सगळं फायनल झाल्यानंतर फायनलची पॅकिंग करून आम्ही निघालो. वॉश आणि झुंबर तर आम्ही घेऊन चाललो होतो. फॅनचा जो कलर लागत होता तो अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे ते नंतर डिलेवरी देणार होते घरी. त्यानंतर इथे ऋत्विकची फेवरेट काजू कतली घेतली आणि आम्ही सरळ घरी गेलो. शनिवारी दुपारनंतर काहीच शूट केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही इलेक्ट्रिशियन काकांना बोलवून घेतलं. तुम्ही इथं पाहत असाल, ऋत्विक त्यांना मदत करत होता. सारखी मध्ये लुडबुड करत होता आणि त्यांनाही खूप मज्जा वाटत होती ऋत्विक बरोबर काम. पटापट दे दादा काकांना. वो सुबह से ये कर रहा है, काका कब आएंगे, काका कब आएंगे. एक दूसरा जन था, उसको बुलाया, वो आ ही नहीं रहा. त्यांचं तिकडं काम होईपर्यंत इकडं मी स्वयंपाक आवरून घेतला आणि शनिवारी जे भाजीपाला आणला होता तो पण सगळा आठवडाभराचा निवडून ठेवला. बापरे, नंतर हॉलमध्ये येऊन बघते तर इतका पसारा पडलेला होता ना. काका त्यांचं काम करून निघून गेले. त्यानंतर तो पटकन पसारा आवरला. दुपारचं मस्त असं जेवण केलं आणि एक छान झोप घेतली. आता ठरवल्यामध्ये एकच आयटम बाकी होतं, ते म्हणजे शूज रॅक. तर आम्ही शूज रॅक घ्यायला रविवारी संध्याकाळी निघालो, कारण की परत कसं आठवड्याभरामध्ये जमत नाही. जे पण आहे असे कामं तर ते शनिवार रविवारीच होता. त्याच्यामुळे कंटाळा आला होता, पण गेलो आम्ही शूज रॅक घ्यायला. आता इथे मी ही डिझाईन फायनल केली होती, पण याच्यात पण माझं चालू होतं की हा कलर घेऊ की तो कलर. त्याच्यामुळे बराच वेळ मी तिथंच वाया घातला.
त्यानंतर फायनली आम्ही एक डिझाईन सिलेक्ट केली. आता त्यानंतर स्ट्रगल चालू झालं, तो शूज रॅक कसे घेऊन जायचे. शॉपमध्ये बघताना वाटलं अरे छोटंसंच आहे, इझी होईल, पण बाहेर येताना कळलं इतकंही छोटं नाही. आता हे बघा, हा दादा एकीकडे ओढतोय, एकीकडे सरळ करतोय, एकीकडे वाकडं करतोय. फुल ॲडजस्टमेंट चालू होतं. कसं तरी ते गाडीत आम्ही ठेवलं आणि नंतर इथे आल्यानंतर आमच्या वॉचमॅन काकांनी मदत केली आणि आम्हाला लिफ्टपर्यंत आणून दिलं. आता स्टँड उचलायच्या स्ट्रगलमध्ये ऋत्विक आणि मी काडी मात्रही काम केलं नाही, पण सगळ्यात जास्त भूक आम्हाला लागली. त्यामुळे आल्यावर पहिल्यांदा भेळीवर ताव मारला. त्यानंतर मी शूज रॅक आवरायला घेतले. त्याच्यामध्ये आधी मी सगळे चप्पल वगैरे लावून घेतलं आणि एक छान असा मनी प्लांट तिथे ठेवला. कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता मी तुम्हाला एक छोटीशी होम टूर देते. शनिवारी आणि रविवारी ज्या काही नवीन गोष्टी घेतल्या त्या सगळ्या तुम्हाला दाखवते. आणि हो, ब्लॉग आता मी इथेच संपवते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.